ये प्रार्थना दिल की बेकार नहीं होगी, ये प्रार्थना दिल की बेकार नहीं होगी। पूरा है भरोसा मेरी हार नहीं हो सावरे, जब तू मेरे साथ है सावरे, सिर पे तेरा हाथ है। बोल कृष्ण कन्हैया लाल की जय। चले श्याम सुंदर से मिलनी सुदामा, चले श्याम सुंदर से मिलनी सुदामा। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 चल श्याम सुंदर से मिलने सुना, गाते गाते मन में हरे कृष्ण राम, गाते गाते मन में हरे कृष्ण राम। चले श्याम सुंदर से मिलने सुना, चले श्याम सुंदर से मिलने सुना। 5 दिवसापासून उपवाशी सुदामा, पोटात अन्नाचा कण नाही, पायात चप्पल नाही, हातात माळ आहे, मुखामध्ये कृष्णाचं नाव आहे. कृष्णा, तुझं नाव घ्यायची एवढी मोठी सजा कर, तुझं नाव घ्यायची एवढी मोठी सजा काय, तुझी भक्ती करायची एवढी मोठी सजा. ठीक आहे, माझी पत्नी उपवाशी, ठीक आहे, पण माझ्या लेकरांना सुद्धा कोणाचं जेवण मिळू नये एवढी काळजी माझी ही अवस्था. कृष्ण 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 मुखातून नामोच्चारण सुरू आहे. कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. डोळ्यापुढं अंधारी येत आहे, हातपायाला थरकाप सुटलाय. कृष्णा, तूच ताकद दे बाबा, आता तूच शक्ती दे तुझ्याजवळ येण्याची. आणि मंडळी, अचानक एक गुराखी भेटतो. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी मी जरूर पटवते. एक गुराखी भेटतो आणि त्या गुराख्याला विचारतात, कोण आहेस बाबा तू बसली वाजवत होता का? मला वाटलं माझा कृष्णच माझ्यासाठी बसली वाजवत आहे. तो गुराखी सांगतो, मला सुद्धा बसली वाजवता येते बरं. हो हो, माझ्या कृष्णासाठी वाजवतो तू बाई. काय नाव रे तुझं? गुराखी सांगतो, माझं नाव मोहन. तुमचं नाव
कृष्ण ना हा मोहन नसला म्हणे असं कोण आहे कृष्ण माझ्या बालपणीचा सखा एक काम करा द्वारका फार लांब आहे दिवस मावळला आता तुमचं जाणं होणार नाही थांबून जा माझ्यासोबत इथे गुराख्यानं हात धरून खाली बसवलं माझी पत्नी आहे लक्ष्मी फोटो सुंदर जेवण बनवते बघा किती सुंदर जेवण बनवलं तिनं स्वतःच्या हाताने एक घास चालून दिला इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या रात्रभर श्रीकृष्ण चर्चा पूर्ण पहाट झाली आणि आता मोहन सांगतोय काळजी करू नका सुदामाजी तुम्हाला द्वारिकेपर्यंत मी घेऊन जातो आणि दुसऱ्या दिवशी मोहननं हात धरला सुदामाजींना द्वारिकेपर्यंत हा मोहन घेऊन आला द्वारिकेपर्यंत हा मोहन घेऊन आला सुदामाजींना आणि मोहन सांगतोय हा सुदामा बघा आता ही आहे तुमच्या कृष्णाची द्वारका पाहिलं एवढ्या मोठ्या इमारती द्वारकेत हा एवढ्या मोठ्या द्वारिकेचा राजा माझा कृष्ण द्वारिकापुरीला वंदन केलं हा जा बरं जा आता आणि तो मोहन गुराखी गेला निघून सुदामाजी रस्त्यात भेटेल त्याला भगवान श्रीकृष्णाच्या राजवाड्याचा पत्ता विचारू लागले कुणी हसलं महाराज म्हणे तू अरे नीट घालायला कपडे तुझ्याकडे नाही तू सांगतो बालपणीचा मित्र आमचा राजा कृष्ण कसं शक्य कुणी टिंगल केली कुणी टवाळी केली कुणी हसलं कुणी थट्टा केली एका जणांनी मात्र खरा पत्ता सांगितला मी सांगतो कृष्णाच्या राजवाड्यात जायचं ना हा मग मी सांगतो बघा बघा ते उंच असं महाद्वार दिसतंय की हा त्या महाद्वारावर बघा तो द्वारपाल हा मग तोच आहे भगवान श्रीकृष्णाचा राजवाडा द्वारिकाधीश श्रीकृष्णाचा राजमहेल असं हा जा द्वारपालाला जाऊन भेटा आणि मंडळी सुदामाजी द्वारपालाच्या जवळ आले आणि द्वारपालाला सांगू लागले अरे द्वारपालो कन्हैया से कहे दो अरे द्वारपालो कन्हैया से कहे दो करके सुदामा हरि आज्ञा हरि आज्ञा अरे द्वारपालो कन्हैया से कहे दो अरे द्वारपालो कन्हैया से कहे दो करके सुदामा हरि आज्ञा हरि आज्ञा नसत पगड़ी जसत परिरमा बतारो कन्हैया से नाम सुदामा बतारा कन्हैया से नाम सुदामा एक बार मोहन से जान ले दो एक बार मोहन से जान ले दो मेरे सुदामा नसीब आ गया हर बार पालो कन्हैया से करके सुदामा करीब आ गया वारंवार विनंती करूनही द्वारपाल ऐकायला तयार नाही आणि मग एक द्वारपाल म्हणतोय बरं ठीक आहे
थांबा मी विचारतो श्रीकृष्ण. आणि मंडळी, सुदामाजींना काही निरोपच मिळत नाही. सुदामाजींना काहीच निरोप मिळत नाही. आणि म्हणून सुदामाजी ठरवतात, इथं आता तुला ओळखणारा तुझा बालपणीचा सखा नाही राहत. इथं द्वारकेचा राजा राहतोय कृष्ण, इथं कन्हैया नाही राहत. एक वाक्य सांगते, लक्षात ठेवा. एक वाक्य मोठं सुंदर आहे. भगवंत आपल्या भक्ताला जिंकण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हरवतो. जिंकण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हरवतो. चल सुदामा, चल, परत चल, परत चल, इथं कोणी तुला ओळखणार नाहीये. आता कृष्ण त्या द्वारपालाला पुन्हा हाक मारतात. अरे, तुम्ही सांगत होती ना कोणीतरी आलंय महाद्वारावर, सगळं वर्णन सांगितलं, त्यानं असे कपडे घातले, तो असा आहे, तो तसा आहे. अरे बाबा, त्याचं नाव काय आहे? द्वारपालाने सांगितलं, त्याचं नाव आहे सुदामा. सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले सुदामा मोहन, सुदामा मोहन. सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले सुदामा मोहन. लाल की जय, सुदामा महाराज की जय. कुंवर पीढ़ी को बहु दिया जमा, कुंवर पीढ़ी को बहु दिया जमा. मेहमान कैसा अजी आ गया हमारे पास पालो, कन्हैया चले नसीब आ गया है. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा. मेहमान कैसा अजीब आ गया, मेहमान कैसा अजीब आ गया, मेहमान कैसा अजीब आ गया. बोल कृष्ण कन्हैया लाल की जय, सुदामा महाराज की जय. आणि श्रीकृष्ण सुदामाजींच्या पायाजवळ, सुदामाजींचे पाय आपल्या मांडीवर घेतले. पायाला जखमा झाल्या होत्या. काटे फुटले होते. दशा करुणा करते करुणा रोए, देख सुदामा की दशा करुणा करते करुणा रोए. पानी परात को हाथ छुए नहीं, नैनन के जल पद धोए. स्वतः सुदामाजींच्या वेदना पाहिल्या, सुदामाजींच्या जखमा पाहिल्या आणि देव स्वतः रडू लागले. भगवान श्रीकृष्ण स्वतः रडू लागले. सुदामा, काय अवस्था करून घेतलीस बाबा स्वतःची, काय अवस्था करून घेतलीस. वारंवार दोघं एकमेकांना आलिंगन देऊ लागले. वारंवार दोघं एकमेकांना कडाडून मिठी मारू लागले. एकमेकांच्या चेहऱ्यावरून वारंवार दोघे जण हात फिरवू लागले. हारे 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 हारो के सहारे, हारे 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 हारो के सहारे. मेरी सांसों में तू है समाया, मेरा जीवन तो है तेरा साया. हरे 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 हारो के सहारे, हरे हरे
रेशमी वस्त्र आपल्या अंगावरच काढून सुदामाजींच्या अंगावर घालून दिलं. रुक्मिणी मातेनं हातात आरती घेऊन हातात आरती घेतली आणि सुदामाजींना टिळा लागला. भगवान श्रीकृष्णाचे शब्द होते श्री शयब. रुक्मिणी माता म्हणजे साक्षात लक्ष्मी आणि तिचा दिव्य अलौकिक स्पर्श झाला. शब्दाची उलटापालट झाली. यशस्वी 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 शब्दाची उलटापालट झाली रुक्मिणी मातेच्या स्पर्शानं. आणि मंडळी सगळ्यांचा परिचय करून दिला. दास दासी नोकर चाकर 16,108 राण्यांचा. सुदामा ये तेरी भाभी है. सुदामा ये तेरी भाभी है. सुदामा ये तेरी भाभी है. सुदामाची ऐकून ऐकून थकले. सच में इतनी सारी भाभियां मेरी. हाँ सुदामा सबकी सब भाभी आती है. बड़े धन्य आहे कृष्ण तू आणि धन्य आहे बाबा तुझी लीला. संपूर्ण राजमहेल दाखवला. राजवाड्यातला कोपरा कोपरा सगळा राजमहेल दाखवला. सुग्रास स्वादिष्ट भोजन जेवणारा हा पाहुणचा. आणि मंडळी आता कोणीच नव्हतं. माता रुक्मिणी त्यांची सोबत होती. भगवान श्रीकृष्णाने विचारलं सुदामा माझ्या वहिनीनं काय दिलं रे. मला माहित आहे माझी वहिनी तुला निकामी हाताला पाठवणार आहे. माता रुक्मिणी पुढे उभी होती. सुदामाजींना मनात संकोच वाटला. काही नाही दिलं रे बाबा काही नाही दिलं. असं कसं स्वतः हुडकून काढलं. एका बुरजुंडीमध्ये मुठभर पोहे सापडले. ती बुरजुंडी उघडली. त्या बुरजुंडीची गाठ खुलली. बुरजुंडी उघडली. बुरजुंडी खोलली. सुदामाजींनी आणलेले मुठभर पोहे भगवान श्रीकृष्णांनी ती बुरजुंडी खोलली आपल्या हातात ठेवली आणि 2 दाणे त्यातल्या आपल्या मुखामध्ये टाकले. वा सुदामा वा काय अमृतासारखी चव आहे बाबा. कोरडे पोहे. सुदामाजींच्या भक्तीची सुदामाजींच्या विश्वासाची सुदामाजींच्या तपश्चर्येची साधनेची उपासनेची चव त्या पोह्याला होती. तिकडच्या गप्पा झाल्या. 4 दिवसाचं पाहून पण झालं. 4 दिवसाचं पाहून पण सुदामाजी बसायचे सिंहासनावर आणि श्रीकृष्ण बसायचे खाली. सगळे जण आश्चर्य व्यक्त करायचे हा पाहुणा नेमका कोण आहे. याचं ना आम्हाला ताट पाडू दे. याच्यासाठी ना आम्हाला ग्लासभर पाणी आणू दे. स्वतः सगळं कृष्ण करत आहे. हा पाहुणा नेमका कोण आहे. सगळेजण आश्चर्य करायचे. 4 दिवस निघून गेले आणि आता सुदामाजी म्हणत आहे कृष्णा मला गेलं पाहिजे. पत्नी घरी आहे. मुलं बाळ घरी आहे. सुदामाजींच्या मनात विचार आला 4 दिवस आपण इथं राहिलो. 4 दिवस आपण इथं राहिलो. पाहुणचार जेवण केलं. एवढा सुंदर राजवाडा आपल्याला दाखवला. पण कृष्णानं आपल्याला काही तुला देऊ का असं विचारलं नाही. बरं माझं व्रत आहे याची मी मागू शकत नाही. पण तो देणारा दाता आहे की तो देऊ शकतो की त्यांनी द्यावं ना मला. अहो श्रीकृष्णाला जेव्हा सुदामाजींनी सांगितलं म्हणे कृष्णा मी आता गेलं पाहिजे बाबा 4 दिवस झाले. कृष्णाने काय केलं सुदामाजींच्या गळ्यातलं उपरणही घेतलं काढून आणि म्हणे ठीक आहे जातो ना जा मग. सुदामाजींनी मनात विचार केला गावात गेल्यावर दाखवायला एवढं एकटं ठेवायचं होतं बाबा. ते काढून घेतलं. अयाची व्रत सांभाळणाऱ्या माझ्या निष्ठावंत सद्भक्ताला लाचारतेचा कलंक लागू नये हा पवित्र
आणि म्हणून ते उपर नाही काढून घेतलं. बरं विसरला असेल, मग पुन्हा एकदा म्हणू का आता? मी निघालो हा कृष्णा, निघालो, जातोय मी. पण तरी कृष्ण काही द्यायला तयार नाही. थांब सुदामा, एवढं हे घेऊन जा बरं. लेकरांनी तर गोड खाऊ आणायला सांगितला होता, कसं मागू, काय मागू? पुन्हा एकदा सुदामाची आले. भगवान श्री कृष्णाला कडाडून मिठी मारली. दोघांनी एकमेकांना कडाडून आलिंगन दिलं. आता तरी देईल मला कृष्ण काहीतरी, आता तरी देईल. जा बाबा, नीट जा. पुन्हा कधी आठवण आली तर द्वारकेत ये. अरे बाबा, द्यायचं काय ते बघ ना. पण काही एक न देता भगवान श्री कृष्णाने सुदामाजींचा निरोप घेतला. जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले, तुझे दर्शन झाले, आता तुझे दर्शन झाले. जातो माघारी पंढरीनाथा, जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले, तुझे दर्शन झाले, तुझे दर्शन झाले. तुझ्या नादाने पाहिली पंढरी, ही तुझे चले झालो आम्ही जन्माची, नाम घेऊ तुझे आवडी. जातो माघारी पंढरीनाथा, जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले, तुझे दर्शन झाले, तुझे दर्शन झाले. बोले कृष्ण कन्हैया लाल की जय हो, सुदामा महाराज की जय हो. दीपावली तुझी पंढरी, चालू झाली भक्तांची वारी. दीपावली तुझी पंढरी, चालू झाली भक्तांची वारी. तुका म्हणे भक्ती करा तुझी, जाती पापे जन्माची तोडू. जातो माघारी पंढरीनाथा, जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले, तुझे दर्शन झाले, तुझे दर्शन झाले. बोली कृष्ण कन्हैया लाल की जय हो, बोली रुक्मिणी माता की जय हो. श्री सुदामाजींसाठी विश्वकर्मा